नमस्कार मित्रांनो, आज आपण ध्यानाच्या शेवटच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत. त्या अवस्थेला म्हणतात समाधी. समाधी हा संस्कृत शब्द आहे. हा 3 शब्दांपासून बनलेला आहे. सम, आ आणि धी. सम म्हणजे संतुलित, आ म्हणजे पूर्णपणे आणि धी म्हणजे बुद्धी किंवा चित्त. म्हणजे चित्त पूर्णपणे संतुलित करणे, चित्त पूर्णपणे स्थिर होणे म्हणजेच समाधी. समाधी ही कोणत्याही एका धर्माची, पंथाची किंवा व्यक्तीची मक्तेदारी नाही. समाधी ही तुमची मूळ अवस्था आहे. तुम्ही लहान मुलाला पाहिले असेल, जेव्हा ते झोपेतून उठतं तेव्हा ते किती शांत असतं. त्याच्या डोळ्यांमध्ये कसलीच काळजी नसते, कसली भीती नसते, कसली चिंता नसते. हीच नैसर्गिक समाधी असते. पण जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी साठवून ठेवतो. राग, द्वेष, लोभ, अहंकार यांसारख्या गोष्टी मनात साठवल्या जातात आणि आपण मनाची शांतता हरवून बसतो. समाधी म्हणजे काहीतरी नवीन मिळवणं नाही. समाधी म्हणजे तुमच्या मनाची जी वास्तविक स्थिती आहे ती पुन्हा मिळवणं, पुन्हा परत आणणं. तुमचं मन जेव्हा विचारांच्या गर्दीतून बाहेर येतं, जेव्हा भूतकाळ आणि भविष्यकाळ यांची ओढताण थांबते, जेव्हा फक्त वर्तमान क्षण उरतो, तेव्हा समाधीची पहिली अनुभूती येते. कधी तुम्ही समुद्राच्या लाटा पाहताना स्वतःला विसरून जातात. कधी आवडीचं गाणं ऐकताना तुम्ही देहभान विसरून जातात. कधी सूर्यास्त पाहताना वेळ थांबल्यासारखं वाटतं. तर त्या काही क्षणासाठी तुम्ही समाधी अवस्थेतच होता. फक्त ती अवस्था टिकत नाही, कारण आपण मी माझे यामध्ये पुन्हा अडकून जातो. समाधी म्हणजे मी माझे याचा क्षय होणे, याचा नाश होणे, फक्त शुद्ध चैतन्य उरणं. जसे पाण्यामध्ये साखर विरघळून जाते, तसंच तुम्ही या विश्वामध्ये विरघळून जाता. या निसर्गामध्ये, या सृष्टीमध्ये तुम्ही एक होऊन जाता. तुम्ही हवेशी, प्राण्यांशी, झाडाशी, माणसांशी, सर्वांशी एकरूप होऊन जाता. मग तुमच्यामध्ये करुणा उरते, प्रेम उरते, द्वेष कमी होऊन जातो. द्वेष ठेवावा वाटतच नाही. द्वेष कुणा प्रति ठेवणार, कारण समोरचा आणि मी एकच आहे, तर द्वेष कुणा प्रति ठेवणार. आज आपण हीच समाधी समजून घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भगवान बुद्धांनी समाधीचा उपयोग दुःख मिटवण्यासाठी केला. बुद्ध म्हणतात की आयुष्यात दुःख आहे हे प्रथम सत्य आहे. दुःखाचं कारण तृष्णा हे आहे. तृष्णा संपली की दुःख संपतं आणि तृष्णा संपवण्याचा मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग. या अष्टांगिक मार्गामध्ये बुद्धांनी एक शेवटची पायरी सांगितलेली आहे, सम्यक समाधी म्हणजेच योग्य समाधी. बुद्धांनी समाधीच्या अवस्था सांगितल्या. आधी मनात विचार असूनही आतून आनंद पाझरतो. नंतर विचारही थांबतात आणि फक्त आनंद उरतो. मग कधी कधी आनंदही जड वाटतो आणि उरते फक्त शांतता. ती शांतता, समतोल सुख आणि शेवटी सुख दुःख सगळं काही जातं. फक्त त्या जागी एक तटस्थ जागृती असते. श्वास इतका सूक्ष्म होतो की थांबल्यासारखा वाटतो. पण बुद्ध इथेच थांबत नाही. ते सांगतात की समाधी हे साधन आहे, मुकाम नाही. समाधीतून बाहेर या आणि विपश्यना करा. म्हणजे शरीर, वेदना, मन हे सगळं अनित्य आहे, बदलणारं आहे. हे जाणा, हे मनाने पहा, अनुभव करा. जेव्हा मी नाही, माझं नाही हे अनुभूतीने कळतं, तेव्हा निर्वाणाचं द्वार खुलतं. निर्वाण म्हणजे आपल्या मनातील वासना विझून जाणं. तीच बुद्धांची अंतिम समाधी आहे. बुद्धांचा सगळ्यात मोठा मुद्दा हाच होता की नुसता डोळे मिटून बसला म्हणजे समाधी असं होत नाही.
जर बाहेर आल्यावर पुन्हा राग, लोभ, द्वेष तसाच राहिला तर ती समाधी काय कामाची? जर तुम्ही समाधीमध्ये जाऊन राग, लोभ, द्वेष यांचा नाश करत असाल तर ती खऱ्या अर्थाने सम्यक समाधी असते. तुमच्या जवळ बसल्यावर दुसऱ्यालाही शांत वाटते. ओशो सांगतात की समाधी म्हणजे परम आनंद, परम गाणं असतं. आजचा माणूस बुद्धांच्या काळातल्यासारखा शांत नाही. त्याच्या डोक्यात हजारो विचार आहे. नोकरी, घर, नाती, अपमान. हा माणूस डोळे मिटून बसला तर त्याला समाधी लागणार नाही. तो फक्त विचाराच्या भांडणात अडकून पडेल. म्हणून ओशोंनी डायनॅमिक मेडिटेशन दिलं. ते सांगतात की आधी जोरजोरात श्वास घ्या, नंतर नाचा, उड्या मारा, ओरडा, मनात साठलेला सगळा कचरा बाहेर काढा आणि मग 10 मिनिटे हुंकार करा आणि मग त्यानंतर थोडा वेळ मूर्तीसारखे शांत उभं राहा. ओशो म्हणतात पहिले पागल हो जाओ फिर बुद्ध हो जाओ. कारण आधी वेडेपणा बाहेर पडला पाहिजे, मगच आतली शांतता आपल्याला अनुभवता येईल. ती जबरदस्तीची शांतता नसते, ती सहज शांतता असते. ओशो सहज समाधी सांगतात. म्हणजेच नाचताना समाधी, जेवताना समाधी, बोलताना समाधी. तसंच संगीत ऐकताना, निसर्ग पाहताना, वेगवेगळ्या गोष्टी ज्या आवडीच्या गोष्टी आहे त्या करताना आपण समाधी अनुभवतो. कारण त्या क्षणी आपण मीपणा विसरून जातो. ओशो म्हणतात हा क्षण वाढवा. हा क्षण तुम्ही दिवसातून थोडा थोडा वेळ रोज वाढवत जा. ओशोंच्या मते समाधीची 3 लक्षणं आहे. पहिला आहे सत्यम, म्हणजे तुम्ही खोटं जगू शकत नाही. दुसरा आहे शिवम, म्हणजे आतून मंगल भाव येतो, आतून मंगल मैत्री येते. कुणाचंही वाईट चिंतन होत नाही मनातून, सर्वांप्रती प्रेम येतं. आणि तिसरा आहे सुंदरम, म्हणजे जग सुंदर दिसायला लागतं, कारण आपली दृष्टी बदलते. विवेकानंदांनी पाश्चिमात्य देशांना समाधी समजून सांगितली. ते म्हणतात की समाधी ही अंधश्रद्धा नाही, ती एक अचूक मानसशास्त्र आहे, ते एक योग विज्ञान आहे. विवेकानंद राजयोग या साधनेवर बोलतात. ते म्हणतात की मनाच्या 3 अवस्था असतात. तम म्हणजे आळस, झोप, अज्ञान. रज म्हणजे हालचाल, वासना, अशांती. आणि सत्व म्हणजे शांतता, ज्ञान, प्रकाश. सामान्य माणूस रज आणि तम या गुणांमध्येच हेलकावे खात असतो, कधी कामात, कधी आळसात. पण ध्यान करणारा माणूस सत्वात जातो, मन शांत होते, प्रसन्न होते. पण समाधी ही सत्वाच्याही पलीकडे आहे. विवेकानंद सांगतात की समाधी म्हणजे मनाची अशी अवस्था जिथे ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय एक होतात. म्हणजे जाणणारा, जाणण्याची क्रिया आणि ज्याला जाणायचंय हे सर्व एक होतात. काहीच वेगळं उरत नाही. जसं तुम्ही साखर खाता तेव्हा तुम्ही खाणं आणि गोडी वेगळी उरत नाही, फक्त गोडीचा अनुभव उरतो. तशी समाधी ही अनुभूती उरते फक्त. विवेकानंद समाधीच्या 2 पायऱ्या सांगतात. पहिला आहे सविकल्प समाधी. जसं की तुम्ही ओम या नादावर ध्यान लावलं, समाधी लागली तरी ओमची अस्पष्ट जाणीव असतेच. आनंद आहे, प्रकाश आहे, पण मी अनुभव करतोय ही बारीकशी जाणीव तुम्हाला असते. तुम्ही समाधीत असता पण तुम्हाला शरीराची आणि आपण काय करतोय याची जाणीव असते. विवेकानंद म्हणतात की ही सुरुवातीची समाधी आहे, इथून माणूस परत येऊ शकतो. दुसरी समाधी ते सांगतात निर्विकल्प समाधी. ही शेवटची समाधी आहे. इथे ध्येय, ध्यान आणि ध्याता सगळं एक होतं. मीची जाणीव पूर्णपणे जाते. देश, काळ, वेळ सगळं संपतं. श्री रामकृष्ण परमहंस विवेकानंदांच्या डोक्याला स्पर्श करतात तेव्हा विवेकानंदांची सर्व शुद्ध अर्पून जाती. ते म्हणतात मी कोण आहे, मी कुठे आहे, मी काय आहे, हे सगळं एकच आहे. त्यांचा अहंकार गळून पडतो
श्रीरामकृष्ण त्यांना म्हणतात, आता किल्ली माझ्याकडे ठेवतो. जगाचं काम झालं की मग कायमची समाधी देईल. निर्विकल्प समाधीतून जो परत येतो तो सामान्य माणूस राहत नाही, तो जीवनमुक्त होतो. तो जगात राहतो, काम करतो, पण त्यातून अलिप्त राहतो. जसा कमळ पाण्यात राहूनही ओलं होत नाही, त्या प्रकारे तो अलिप्त राहतो संसारात राहून. विवेकानंद तसेच होते. भारतभर फिरले, अमेरिकेत गेले, जगात विविध देशात प्रवचने दिले, पण आतून समाधीस्थच होते. विवेकानंद सांगतात की समाधी म्हणजे झोपून जाणं नाही. समाधी ही आतमध्ये लपलेली एक सुप्त शक्ती आहे. ती जागवण्याची प्रक्रिया म्हणजे समाधी. विवेकानंद विचारतात, तुम्हाला एकाग्रता करता येते का? एकाच विचारावर मन 12 सेकंद टिकवता येते का? जर नाही तर जगात कसलीही मोठी गोष्ट तुम्ही करू शकणार नाही. ते संयम हा शब्द वापरतात. धारणा, ध्यान, समाधी या 3 एकत्र आल्या की संयम होतो, आणि या विषयांवर संयम केला की त्या विषयाचं पूर्ण ज्ञान होतं. जसं न्यूटनने सफरचंदावर संयम केला, गुरुत्वाकर्षण सापडलं. तुम्ही तुमच्या कामावर, अभ्यासावर संयम केलात तर तुम्हीही मोठं काहीतरी करू शकाल. म्हणून विवेकानंद तरुणांना सांगायचे, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. हे ध्येय गाठण्यासाठी मनाची एकाग्रता लागते, आणि एकाग्रतेचं शेवटचं टोक म्हणजेच समाधी. समाधीतून प्रचंड आत्मविश्वास येतो. भीती संपते, कारण ज्याने मृत्यूला जवळून पाहिलंय, ज्याचा मी एकदा गेला, तर त्याला कसली भीती? मृत्यूची तर भीती संपून जाते व भीती राहतच नाही. विवेकानंदांनी शिकागोच्या धर्मपरिषद जे भाषण केलं ती समाधीतून आलेली वाणी होती, म्हणून ती जगाला हलवू शकली. ते म्हणतात की प्रत्येक आत्मा हा मुळातच दिव्य आहे. बाहेरून आणि आतून निसर्गावर ताबा मिळवून हे दिव्यत्व प्रकट करणं हेच आपलं ध्येय आहे. कर्माने, उपासनेने, मनसंयमाने, तत्वज्ञानाने, यापैकी एकाने, अनेकांनी किंवा सगळ्यांनी हे केलेच पाहिजे आणि मुक्त झाले पाहिजे. मनाचे संयम म्हणजेच राजयोग, आणि राजयोगाची फळं म्हणजेच समाधी. आता समाधी लागली हे कसं कळतं? समाधी लागते तेव्हा सर्व वेळ काळ थांबून जाते. वेळ काहीच जाणवत नाही. जेव्हा तुम्हाला गाढ समाधी लागते तेव्हा तुम्हाला 2 मिनिटं जरी ध्यानात बसला, 2 मिनिटं जरी त्या समाधीत असला, तरी तुम्हाला असं जाणवते की मी 2-3 तास समाधीत बसलेलो होतो. शरीर हलकं होतं. शरीर कुठे आहे काहीच कळत नाही. शरीर पूर्णपणे हलकं होतं. शरीर हवेत तरंगल्यासारखं जाणवतं. शरीर आणि हवा एक होऊन जातं, म्हणजे ही सृष्टी आणि शरीर एक होऊन जातं. कसलाच भेद उरत नाही. श्वास चालू आहे की बंद आहे तेच कळत नाही. श्वास येतोय की जातोय जाणीवच होत नाही कधी कधी. तसंच विचार देखील येत नाही. फक्त काय चालू आहे तेच समजत नाही. फक्त असणे असतं, तेथे काहीच नसतं. श्वास नसतो, शरीर नसतं, विचार नसतात. फक्त असणे असतं, आणि कारणाशिवाय आतून आनंद असतो. डोळे मिटलेले असूनही तेज असतं. मी, माझं हे सगळं विरून जातं. आणि या अवस्थेतून जेव्हा बाहेर येतो आपण, तेव्हा बाहेर आल्यावर आपल्यातला राग, द्वेष थोडाफार का असेना कमी होतो. सगळ्यांबद्दल प्रेम निर्माण होतं. विवेकानंद यालाच शिवभावे जीवसेवा म्हणतात. बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो समाधी म्हणजे गाढ झोप, परंतु समाधी ही जागृत अवस्थेत होते, झोपेत नाही. समाधी फक्त जंगलात नाही, तर समाधी तुम्ही कुठेही ध्यान साधनेच्या जागी करू शकतात. विवेकानंदांनी अमेरिकेत, ट्रेनमध्ये, बोटीवर अनेक ठिकाणी समाधी अनुभवली. ती जागेवर नाही, मनाच्या अवस्थेवर अवलंबून आहे. विवेकानंद सांगतात की प्रत्येकाने समाधीचा अनुभव घेतला पाहिजे, कारण ती खरी ताकद आहे. मग सुरुवात कशी करायची? रोज सकाळी उठून एक काम निवडा. फक्त श्वास मोजा किंवा मेणबत्तीची ज्योत पहा.
20 मिनिटे फक्त तेच करा. मन भटकेल, परत श्वासावर आणा. रागवू नका. तुमची इच्छाशक्ती लोखंडासारखी होईल. काम हीच पूजा आहे. तुम्ही जेवता तेव्हा फक्त जेवा. मोबाईल नको, TV नको. जेव्हा अभ्यास करता, पुस्तक वाचता, तेव्हा फक्त अभ्यासच करा, पुस्तकच वाचा. ही क्षणिक समाधी आहे. यालाच कर्मयोग म्हणतात. बुद्धांनी सांगितलेलं आहे, दिवसात 10 वेळा थांबा. मी आता काय करतोय? मी रागात आहे का? मनात काय विचार चालू आहे? मी आता काय प्रतिक्रिया देतोय? शरीरात काय संवेदना होत आहे? फक्त पहा. बदलू नका. तटस्थपणे पहा. आणि रात्री झोपताना दिवसभरात जे काही आपल्यासोबत घडलं त्याचं एक रिव्हिजन करा. जे झालं ते झालं. आता मी शांत आहे. हे समर्पण मनाला हलकं करतं आणि समाधीच्या आणखी जवळ नेतं. मित्रांनो, बुद्धांनी समाधी ही करुणेसाठी वापरली, दुःख मिटवण्यासाठी वापरली. जीवन नाकारू नका, जगा असे सांगितले. विवेकानंदांनी समाधी शक्तीसाठी वापरली, एकाग्रतेसाठी वापरली. उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका असे सांगितले. मार्ग वेगळे आहे, पण शिखर एकच आहे. जिथे मीपणा संपतो तेथे समाधी सुरू होते, आणि जेथे समाधी सुरू होते तेथे खरं आयुष्य सुरू होतं. निर्भय, आनंदी, प्रेमळ आयुष्य. तुम्ही आजपासून सुरुवात करा. रोज 10 मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित करा. बघा, हळूहळू तुमचं मन एकाग्र व्हायला लागेल आणि त्यानंतर तुम्ही समाधीचा देखील अनुभव घेऊ शकता. समाधी कुणाच्या खिशात नाही, ती तुमच्या आतमध्ये आहे. फक्त वरवरची धूळ झटकायची असते. यासाठी तुम्हीही दिवसातून स्वतःसाठी थोडा वेळ काढा. 10 ते 20 मिनिटे काढा. ध्यान करा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. शरीरात आणि मनामध्ये काय घडत आहे ते फक्त तटस्थपणे पहा. अनुभव करा. प्रतिक्रिया द्यायची नाही. फक्त जे होत आहे ते फक्त पहा. श्वास येत आहे, जात आहे ते पहा. मनात विचारांची गर्दी सुरू आहे ते पहा. फक्त तटस्थपणे पहा. त्याच्यात वाहून जाऊ नका. हे ध्यान करता करता तुम्ही हळूहळू विचार कमी कराल. तुमच्या मनातील विचार कमी होईल, ताण कमी होईल शरीरातला, आणि शरीर हलके हलके जाणवू लागेल. आणि काही दिवसांनी तुम्ही समाधीचा अनुभव घेऊ शकता. यासाठी तुम्ही हे ध्यान करा, एकाग्र व्हा आणि समाधीची शक्ती अनुभवा. धन्यवाद.